ओके. जसं की आपण 30 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये डायव्हर्जन्स बद्दल पाठीमागील व्हिडिओमध्ये बोलत होतो आणि त्यामध्ये आपल्याला ही केस जी आहे ती जनरली होताना दिसते आणि तो कॉन्टेक्स्ट कुठनं आला? तो कॉन्टेक्स्ट जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने होताना दिसला. आता याला सेव्ह करायचं आहे मला ब्रोकरच्या टर्मिनलमध्ये. सिम्पल इथं जावा आणि त्याला सेव्ह इंडिकेटर टेम्पलेट असं म्हणा. सेव्ह इंडिकेटर टेम्पलेट म्हणलं की तिथं दोन तुम्हाला ऑप्शन दिसतील. एक म्हणजे रिमेंबर इंटरव्हल आणि दुसरं म्हणजे रिमेंबर सिम्बॉल. तसं मी रिमेंबर सिम्बॉल असं म्हणतोय आणि त्यामध्ये मी जे इंडिकेटर्स यूज केले त्याचा यूज जो आहे तो इथं करतो. RSI अधिक मी ADX जो आहे तो यूज केला आणि हे जे आहे ते निफ्टीच्या सिम्बॉलला हे दोन्हींचं कॉम्बिनेशन 30 मिनिट टाइम फ्रेम मध्ये जो आहे तो केलेला आहे म्हणून मी याला सेव्ह म्हणतोय. इथं तुम्ही सेव्ह म्हटलात की इकडनं फक्त हे जे चार स्क्वेअर दिसतात इकडनं तुम्ही त्याला जे आहे रिकॉल करू शकता. आता हे झिरोदाच्या टर्मिनलमध्ये जर मला यूज जर करायचा असेल तर झिरोदाच्या टर्मिनलमध्ये सुद्धा मी ते करू शकतो. इथं तुम्ही झिरोदाच्या वेबसाईटवरती आलात डॅशबोर्डवरती किंवा तुमच्या मोबाईल ॲपमध्ये त्यामध्ये जावा. गेल्यानंतर तुम्हाला तिथं डायरेक्टली आहे चार्ट्स जे आहे ते ओपन होतील. ते शेजारच्या विंडोमध्ये होतील किंवा तुम्ही तिकडनं त्याला पॉपआउट जे आहे ते अशा पद्धतीने करू शकता. नवीन विंडोमध्ये आपल्याला ते येताना दिसतील. ते एकदा आल्यानंतर इथं ऑलरेडी मी जे आहे दोन प्रकारचे इंडिकेटर खाली आणि वरती केले आणि सेंटरला जो आहे तो चार्ट हे केलाय. आता मला एक नवीन जे आहे हे करायचं त्याकरता मी इथं सिम्पल म्हणतोय रिमूव्ह इंडिकेटर्स असं म्हणतोय म्हणजे फक्त मला तिथं चार्ट जो आहे तो दिसेल आणि बेसिकली लेटेस्ट डेटाला मी तो जो आहे तो यूज मी करू शकत नाही म्हणून मी इथं सिम्पल डेटा जो आहे तो पाठीमागच्या याच्यामध्ये घेऊन जातोय. सिम्पली आय विल गो फॉर द लोएस्ट डेटा नोव्हेंबर 1 पासूनचा 30 मिनिट टाइम फ्रेमचा डेटा जो आहे तो यूज करून ऑब्विसली जो ट्रेंड जो तिथं होता तो डाऊन साईडचा होता. आता महत्वाचा मुद्दा आहे तर मला इंडिकेटर्स यूज करायचे आहेत. इंडिकेटर्स मध्ये जे आहेत तर ती मी रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स मला वापरायचा आहे आणि दुसरं म्हणजे ADX जो आहे तो यूज करायचा. जो ADX ॲव्हरेज डायरेक्शनल इंडिकेटर जो आहे त्या नावाने इथं उपलब्ध आहे बट तो नाही आहे ॲक्च्युली तो DMI म्हणून आपला डायरेक्शनल मुवमेंट इंडिकेटर म्हणून जो आहे तो यूज करायचा आहे. तो आपल्याला इथे खालच्या बाजूला येताना दिसेल. EDX जो आहे तो मी कट इथं करतोय. इथं गेल्यानंतर या सेटिंगमध्ये थोडेसे चेंजेस करायचे. प्लस डी असेल तर बुल्सवाला जो कलर करायचा आहे. मायनस डी असेल तर मंदीवाल्यांचं हे करायचं आहे. आणि EDX जो आहे त्याचा ब्लॅक हे करायचा आहे. बाकीचं डायरेक्शनल मोमेंटम जे आहे ते तुम्ही ऑप्शनल ठेवू शकता जर ठेवायचं असेल तर. आणि दुसरं म्हणजे ADXचे ॲव्हरेज काय आहे त्या हिशोबाने इथं यायचं आणि त्याला पर्टिक्युलर त्याला डिफॉल्टच्या खाली जे आहेत सेव्ह ॲज डिफॉल्ट म्हणलात की याला ओके म्हणून द्यायचं आहे. ओके म्हणलात इथं पुन्हा यायचं आणि इथं सिम्पल तेच टाईप करायचं आहे जसं की मी RSI DMI आणि निफ्टीसाठी मी ते युटिलायझेशन करतो आणि रिमेंबर इंटरव्हल जो आहे तो त्या हिशोबाने करतो. इथं मी सेव्ह म्हटलं की ऑटोमॅटिकली तिकडनं मला ते करताना दिसेल. ह्याबरोबरच मला दोन गोष्टी सायमल्टेनियसली यूज करायच्या तर त्याच्यामध्ये मी इथं स्प्लिट चार्टचा सुद्धा ऑप्शन जो आहे तो यूज करू शकतो. म्हणजे एका बाजूला मी निफ्टी 50चा स्पॉट चार्ट करू शकतो आणि राईट हँड साईडला मला RSIचा चार्ट आपल्याला सॉरी ऑप्शनचा किंवा फ्युचरचा चार्ट जो आहे तो मी करताना आपल्याला युटिलाइज करताना दिसू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला अंडरलिंक चार्टमध्ये जर अशा पद्धतीची गोष्ट जर दिसते तर ऑटोमॅटिकली तुम्ही युटिलायझेशन करू शकता. समजा वरच्या बाजूला मला निफ्टी बघायचं आहे खालच्या बाजूला पाच वेगवेगळे स्टॉक्स बघायचे आहेत त्या हिशोबाने मी जे आहे त्याचे चेंजेस तिथे करू शकतो. अशा पद्धतीने भरपूर काही टूल जे आहेत ते आपल्याला उपलब्ध आहेत. मला मल्टिपल नंबर ऑफ चार्ट जे आहेत अशा पद्धतीने करायचे तर तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे ते करताना दिसू शकता. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स टू अंडरस्टँड. इथनं तुम्ही जो आहे ते त्याला त्या लेआउटला समजा तुम्ही इथं मल्टिपल नंबर ऑफ चार्ट्स इथे गेले तर याला तुम्ही जे आहे ते सेव्ह करू शकता. त्या हिशोबाने आता इथं काय आहे त्याचं रेफरन्स जो आहे तो हे झालेला आहे. सिम्पल मी याला म्हणतो टेस्ट. ज्याच्यामध्ये मला 8 चार्ट सायमल्टेनियसली बघायचे होते तर ते सेव्ह होताना दिसेल. आणि समजा त्याला लोड करायचं तर मी ऑलरेडी इथं हे केलेलं आहे VPR टेस्ट 5 इयरली प्लस ADX या कॉम्बिनेशन्सनी केलेलं आहे आणि तुम्हाला त्याला स्टार करून ठेवायचं तर स्टार सुद्धा तुम्ही तिथं करू शकता. सिम्पली इथनं तुम्हाला परत एकदा सिंगल याच्यामध्ये जायचं आहे तर तुम्ही तिथं सिंगल मध्ये जे आहे ते कन्वर्ट करू शकता. ऑलरेडी मी तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. आता हा जो डेटा आपण इथं बघतोय हा डेटा पूर्वीचा आहे नोव्हेंबर महिन्याचा आहे आणि त्याच्यामध्ये डायव्हर्जनची सीन जे आता मग कशी आपण जे बघितलं बुलिश डायव्हर्जन हिशोबाने आता डायव्हर्जनचा सीन जो आहे तो बेरिज डायव्हर्जनच्या सीनच्या हिशोबाने आपण इथे बघूयात. सिम्पली
जरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर इथं जर बघण्यासारखा जर असेल तर लक्षात ठेवण्यासारखा इथं आहे आर एस आयची रिडिंग. आर एस आयच्या रिडिंगवरती आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरं महत्वाचा मुद्दा जो लक्षात ठेवण्यासारखा इथं महत्वाचा मुद्दा जो आहे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज ट्रेंड. सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे जे की जर ट्रेंड डाऊन अशा पद्धतीने चाललाय जो की लोअर लोज आणि लोअर हायच्या हिशोबाने करतोय तर आपल्याला त्या दिशेमध्येच ट्रेड करायचं ज्या दिशेमध्ये आपल्याला मार्केट जे जाताना दिसतंय. इथं जर आर एस आयची रिडिंग जर बघितली तर ती ऑलमोस्ट जी आहे ती 70च्या वरती एकदा सुद्धा क्लोज झाली नाही. इथं टच केली, थोड्या बहुत टाइम करता कूल आपल्याला होताना दिसली. बट त्याच्यानंतर आर एस आय जो आहे तो इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केला तर तो ऑलमोस्ट इथं ओव्हर हिटेड किंवा ओव्हरबॉट आपल्याला तिथं जनरली होताना दिसलेला आहे. आणि एकदा जर तो ओव्हरबॉट जर जनरली होतोय तर ऑब्व्हियसली तो तुमच्यासाठी एक अलर्ट झोन जो आहे तो होताना दिसतो. सेकंड टाइम ज्यावेळेस प्राइसनी एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस आर एस आयनी जो आहे प्राइस तर वरती गेली बट आर एस आय जो होतो एकदम खालच्या बाजूला होताना दिसला आणि तो लोअर हाईज होताना दिसला. म्हणजे तिथं प्राइसमध्ये डायव्हर्जन्स होताना दिसला आणि असा जो सीन जो आहे तो एक बेरिश डायव्हर्जन्स जो आहे तो जनरली सीन क्रिएट होताना दिसतो. तर महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवण्यासारखा आहे. आर एस आय जर 70च्या वरती जातोय तो ओव्हर बॉट झोन मध्ये गेलेला आहे आणि जर ओव्हर बॉट मध्ये जर जातोय तर सेकंड टाइम प्राइसचा तिथं हाय होतोय का त्याकडे लक्ष द्या. जर होत नसेल आणि तिकडनं प्राइस जर फॉल होताना दिसते तर ती आहे तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी. आणि त्या केसमध्ये जोपर्यंत आर एस आय पुन्हा एकदा ओव्हरसोल्ड झोन मध्ये जात नाही तोपर्यंत तुम्ही तिथं वाट बघणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दॅट इज रिगार्डिंग आर एस आय. मी चार्टच्या बाबतीत जे आहे ते अजिबात इथं बोलत नाहीये. आता इथं एडीएक्सच्या बाबतीत आपण जाऊयात. म्हणजे एडीएक्स वरनं सुद्धा आपल्याला तिथं ती गोष्ट जी आहे ती लक्षात येऊन जाईल. हा, एडीएक्सच्या बाबतीत जर बघायचं जर झालं तर इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल. एडीएक्स मध्ये इथे जे आहे वरच्या बाजूला बुल्स जनरली होते आणि खालच्या बाजूला जे आहे ते बियर्स आपल्याला होताना दिसले. इथं जर तुम्ही जर चेक जर केलं तर इथं खालच्या बाजूला बुल्स होते, वरच्या बाजूला जे आहे ते बियर्स होते आणि त्याच्यावरती एडीएक्स जो आहे तो जनरली क्रिएट होताना दिसला. आणि त्यानंतर ह्या पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम पासून ऑलमोस्ट या पर्टिक्युलर झोन पर्यंत आपल्याला पूर्णपणे काय दिसलंय, टोटल जे आहे साइडवेज मूव्ह जे आहे ते जनरली होताना दिसलं. परंतु ह्या पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइमला जर तुम्ही आर एस आय सॉरी एडीएक्स आणि त्याची जर तुम्ही व्हॅल्युएशन जर बघितलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती लक्षात तिथं येऊन जाईल. जर इथं मी त्याला झूम इन जर केलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं जेव्हा केव्हा डायरेक्शनल मोमेंटम ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस नेमकं तिथं काय घडतंय. जस्ट चेकआउट. इथं ज्यावेळेस प्राइसनी दोन्ही बाजूलाचे सिग्नल म्हणजे फेक सिग्नल दोन्ही बाजूचे ज्यावेळेस त्याने दिलेत इथं दोन्ही बाजूंचे क्रॉसओव्हर जे आहे ते क्रिएट होताना दिसले. परंतु एडीएक्स जे आहे इथून ट्रेंड करायला सुरुवात केली ईडीएक्सने या पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम कडनं. आणि ज्यावेळेस ते ईडीएक्स सिग्नल ट्रेंड करायला सुरुवात केलं त्यावेळेस तुम्ही जर खालच्या बाजूला जर कॅन्डल्स बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की किंमत जी ती आपल्याला घटताना दिसते आणि त्याच वेळेस तिथं एडीएक्स सिग्नल ट्रेंड करतो आणि एडीएक्स सिग्नलच्या वरती जो आहे तो तेजी मंदीवाले आहेत, बियर्स आहेत आणि तिकडनं तुम्ही बघू शकता एक चांगल्या पद्धतीचा फॉल ऑलमोस्ट 24,000 पासून 23,250च्या दिशेमध्ये पुढील 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला तिथं जाताना दिसतो. आणि दॅट इज द मोस्ट सिम्पल थिंग टू अंडरस्टँड ओव्हर हिअर की जेव्हा केव्हा प्राइसमध्ये अशा पद्धतीचं अगोदर एक फेक सिग्नल झालाय, दोन्ही बाजूचे सिग्नलिंग जे आहे त्यांनी केलंय, दोन्ही बाजूचे मूव्ह जे ते दिलंय आणि ऑलमोस्ट त्याच्यामध्ये एक 5 ते 6 दिवस जर त्याने घातलेले आहेत तर तुमच्यासाठी एक चांगली ट्रेंड कॅचिंग ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती होऊ शकते. आणि त्याला कॅच करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे ना की या साईडवेज मध्ये तिथं आपण त्याला कॅच करणं. आता तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन जे आहे आपण इथं एडीएक्स म्हणजे डीएमआय आणि आर एस आय आणि निफ्टी फिफ्टीची प्राइस ऍक्शन या तिन्हींचं आपण इथं कॉम्बिनेशन जे आहे ते वापरूयात. सो तर हा ईडीएक्स तुमच्या लक्षात आला असेल की जिथं ईडीएक्स जो मेन ईडीएक्सचा जो सिग्नल इथं ट्रेंड करायला लागला इथं तो ट्रेंडिंग मध्ये नव्हता आणि तिथं जर तुम्ही व्हॅल्यू जर बघितली तर ऑलमोस्ट 30 वरनं 50 पर्यंत तो आपल्याला तिथे जाताना दिसला. आता जस्ट गो जस्ट मिनिट याला फक्त
याला एक्सपांड करतो, निफ्टी 50. आता हे स्ट्रक्चर माझ्या समोर इथं आहे, मला त्याला रिकॉल करायचं आहे. सिम्पली मी इथं गेलोय आणि इथं जे मी सेव्ह केलं होतं RSI, DMI आणि निफ्टी 50, ते मला इथं दिसून जाईल. आणि ऑब्व्हियसली नोव्हेंबर 24चा जो डेटा जो आहे तो माझ्या समोर इथे तो आलेला आपल्याला दिसेल. जर दुसरं म्हणजे 30 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये मला स्विंग्स जर चेक जर करायचे त्यामध्ये एक जे सिंपल गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली किंवा आपण डिस्कस केलेली की ज्याच्यामध्ये आपल्याला बघणं गरजेचं आहे की डायव्हर्जन्स जो आहे तो कशा पद्धतीने क्रिएट होतोय. जर इथं जर तुम्ही बघितलं तर डायव्हर्जनचा एक सीन जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय. इथं निफ्टी 50 23,822च्या आसपास होता आणि पुढचा जो पॉईंट जर बघितला तो ऑलमोस्ट 23,852च्या आसपास होता 30 मिनिट टाइम फ्रेम मध्ये, एकदम पिरियड ऑफ 2 डेज. आणि त्यानंतर RSI ची जर रिडिंग बघितली, ज्यावेळेस 23,822चा ज्यावेळेस होतं त्यावेळेस RSI ची रिडिंग जी ती 22.4 होती. परंतु एक ऑलमोस्ट थोडासा इथला जो लो होता 23,816चा होता आणि इथला जर लो जर आपण जर चेक जर केला तर रेग्युलर डायव्हर्जन्स आहे 842 आहे, 816 आणि 842. RSI सुद्धा आपल्याला वधारताना दिसला, तिकडनं एक चांगल्या पद्धतीची मोमेंटम जे आहे ती कॅच होताना दिसली. आता इथं तुम्ही एक चेक करा म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. ज्यावेळेस RSI इथं जल्ली जर RSI ची किमतीची जर प्राइस बघितली 23,359 होती, परंतु किंमत जी आहे ती 23,252च्या आसपास आपल्याला इथं घसरताना दिसते. म्हणजे एक डायव्हर्जनचा केस होता आणि त्या हा जो लो ज्यावेळेस होता त्यावेळेस RSI ची रिडिंग जी आहे ती ओव्हरसोल्ड झोनवरनं ती इन द रेंज 30च्या वरती आपल्याला येताना दिसली. आणि ज्यावेळेस एक किमतीने नवीन लो बनवला म्हणजे 23,365 वरनं 23,282चा लो बनवला त्यावेळेस RSI ची रिडिंग जी आहे ती आपल्याला वधारताना दिसली. आणि ती एकदा वधारल्यानंतर तुम्ही तिथं बघू शकता मोमेंटम जे आहे ते ऑलमोस्ट 23,330 वरनं ते 24,404च्या आसपास जाताना दिसलं. त्याच वेळेस जर इथे ADX जर सिग्नल जर तुम्ही जर चेक जर व्यवस्थित जर केला तर तिथं तुम्हाला त्याच्याबद्दलची आयडिया जी ती येऊन जाईल की ज्यामध्ये इथं तुम्हाला कळतंय डायव्हर्जन झालं आणि त्यामध्ये प्लस तुम्हाला इथं समजतंय की बाबा सेलर जे आहे मंदीवाले जे आहे ते वरती जाऊन पुन्हा खालच्या बाजूला येतात आणि इकडं पुन्हा ही जी प्राइस जी आहे बुलच्या दिशेमध्ये जाताना दिसते. म्हणजे मोमेंटम जे आहे ते प्लस डी आहे बुलच्या दिशेमध्ये म्हणजे तेजीवाल्यांच्या दिशेमध्ये तिथं तयार होताना दिसते आणि त्याला आपण ट्रॅक करणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून म्हणलं की फक्त आणि फक्त प्राइस ऍक्शन आणि ट्रेंडवरती आपण सगळं काही गोष्ट करू शकत नाही. त्यामध्ये आपल्याला ऍडिशनल जर अशा पद्धतीचा जर डायव्हर्जन्स जर तिथं जर भेटला तर ऑटोमॅटिकली आपल्यासाठी एकदम बेस्ट सीन बेस्ट केस जो आहे तो होताना दिसेल. ह्याबरोबरच त्यामध्ये आणखीन एक ऍडिशनल तुम्ही गोष्ट करू शकता जो की डायव्हर्जनचाच कॉन्सेप्ट जो आहे तो करताना ADX मध्ये दिसू शकता. लेट मी शो यू. जर इथं व्यवस्थित इथं जर बघितलं जी ADX ची जी इथं जी प्राइस जी होती तो जो लो होता त्याच्या कम्पॅरेटिव्हली ही जी आहे ती आपल्याला हायर साईडला जाताना दिसली. म्हणजे इथं जर समजा 12चा हा लो होता आणि हा जो आहे तो 16चा होतोय म्हणजे ADX प्लस सॉरी प्लस DI ची व्हॅल्यू जी आहे ती वधारते. आणि त्याच वेळेस जर आपण सेलर साईडचे जर व्हॅल्यू जर बघितलं तर तिथं आपल्याला हे लक्षात येत आहे की एक ADX सिग्नल मध्ये जे आहे प्राइस मध्ये जे आहे ते काय म्हणतात आपल्याला घटताना तिथं दिसतंय. आणि जर ते अशा पद्धतीने घटताना दिसतंय आणि अशा पद्धतीने हे वधारताना दिसतंय तर ऑटोमॅटिकली आपल्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी ती क्रिएट होताना दिसू शकते. म्हणजे याच्यामध्ये पॉइंट्स लक्षात घ्या की याच्यावरती ADX सिग्नलच्या वरती आपल्याला लाईन रेड लाईन गेली आहे म्हणजे सेलच गेले तर ऑटोमॅटिकली आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी नाहीये. बट त्यानंतर जर प्राइस इन येऊ राहिले आणि त्यानंतर नवीन हाय होत नाही त्याऐवजी लोअर हाय होतं म्हणजे ही घट किंमत ताकद जी आहे ती घटताना दिसते कोणाची मंदीवाल्यांची. आणि त्याच वेळेस जर आपण इथं बुल्सची जर बघितली तर ती राईज होऊन त्याच्यावरती गेली हाय केला आणि त्याच्यानंतर एक हायर लो करते म्हणजे हा लो होता आणि एक हायर लो होताना दिसतोय. म्हणजे हे वाढ होताना दिसतोय आणि एकोणाचा तेजीवाल्यांचा होताना दिसतोय. आणि आपल्याला फक्त ह्याच गोष्टीला टॅकल करणं आहे. त्याचबरोबर आपल्याला RSI सुद्धा डायव्हर्जन्स जो दाखवतो आणि तोच डायव्हर्जन्स इथं आपल्याला ADX मध्ये सुद्धा किंवा DMI मध्ये सुद्धा तो बनताना दिसतोय. म्हणजे एवढे जर कन्फर्मेशन आपल्या समोर जर असतील तर ऑटोमॅटिकली आपल्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती क्रिएट होताना दिसू शकते. म्हणून अलर्ट मोडमध्ये काय आहे की जेव्हा केव्हा प्राइसचं जी आपल्या समोर कायम गोष्ट आहे ती बघणं गरजेचं आहे. ती गोष्ट काय आहे की जर किंमत किंवा प्राइस जी आहे ती एक लोअर लो बनवते म्हणजे इथं 23,356चा लो होता निच्चांक होता आणि त्याच्यानंतर पुढचा किमतीचा निच्चांक 23,262चा होता. परंतु त्याच वेळेस जर RSI ची जर रिडिंग बघितली तर आपल्याला इथं कळतं की 26 होती जी की ओव्हरसोल्ड होती, जास्तीत जास्त विक्रीचा मारा झालेला. बट
किमतीचा लो होऊन सुद्धा RSI वधारतो, याचा अर्थ तिथं डायव्हर्जनची प्रोसेस स्कीम जी आहे ती चालू झालेली आहे. त्याचबरोबर एडीएक्स जर बघितला तर एडीएक्सचा खरेदीदारांचा तेजीवाल्यांचा जो रिडिंग होती प्लस डीआयची, ती 6ची होती आणि त्याच्यानंतर हाय होऊन पुन्हा एकदा एक हायर लो होतो, म्हणजे 6 वरनं तो हायर लो 16 वरती जातोय. म्हणजे ती किंमत जी वधारताना दिसते. आणि ज्यावेळेस विक्रीवाल्यांचा जो हाय होता तो 42चा होता आणि किंमत एवढी खाली घसरून सुद्धा नेक्स्ट टाइम आपल्याला तो मायनस डीआय वाल्यांची व्हॅल्यू जी आहे ती वाढण्याऐवजी ती घटताना दिसते, म्हणजे 42 वरनं फक्त ती 35 होते. याचा अर्थ ते जे आहे त्यांचा कंट्रोल तिथं सोडू राहिलेत. आणि एवढ्या दोन गोष्टी जर कॉम्बिनेशन आपल्याला तिथं दिसत आहेत, तर ऑटोमॅटिकली एक चांगली ट्रेडिंग सिस्टीम जी आहे ती आपल्याला होताना दिसते. महत्वाचा मुद्दा हा आहे मित्रांनो, की जेव्हा केव्हा आपण आपल्या ट्रेडिंग सिस्टीमकडे लक्ष देत असतो, त्याकडे एक महत्वाचा फोकस करणारा गोष्ट इथे मी सांगतोय. लेट मी शेअर व्हाईट स्क्रीन सो यू कॅन अंडरस्टँड दॅट. ऍडव्हान्स. महत्वाचा जो मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे इथे, तो हाच आहे की ह्या ट्रेंडमध्ये आपण हा हाय झालाय आणि हा लो झालाय. हे झालं हे कन्फर्म पुष्टी करण्याकरता आपल्याला एक महत्वाचा मुद्दा आहे, आणि तो मुद्दा म्हणजे वेगवेगळे लिडिंग इंडिकेटर्स व लॅगिंग इंडिकेटर्स. त्या लिडिंग इंडिकेटर्समध्ये वेगवेगळे इंडिकेटर्स असतील, लॅगिंग म्हणजे पाठीमागून सिग्नल देणारे जे असतील ते वेगवेगळे इंडिकेटर असतील. पण त्याचा योग्य विनियोग जर आपण केला, म्हणजे की जसं की RSI मधला डायव्हर्जन जर आपण व्यवस्थितरित्या वापरला, त्याबरोबरच डायरेक्शनल मुवमेंट इंडिकेटरचा त्याच्यामध्ये आपण हे जर वापरलं, तर आपल्यासाठी बेस्ट चीज जी आहे ती होताना तिथं दिसू शकते. आता महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथं सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. लेट मी शो यू द ब्लॅक स्क्रीन. तर हा डीएमआय. डीएमआय ह्या शब्दाचा अर्थ आहे डायरेक्शनल मुवमेंट इंडिकेटर. मुवमेंट किती तिथं होऊ राहिले त्या मोमेंटम बद्दल जे आहे ते दाखवण्याचं काम जे आहे ते डीएमआय आपल्याला करत असतं. त्या इंडिकेटरचा उपयोग जो आहे तो होताना आपल्याला दिसू शकतो. तर याच्यामध्ये काय काय असतं, त्याच्यामध्ये मेन इंडिकेटर असतो एडीएक्स. ती एडीएक्सची लाईन जी की मी ब्लॅक मध्ये दाखवली होती, जर ती एडीएक्स 28 पेक्षा जर जास्त असेल तर तिथं मोमेंटम जे आहे बुलच्या पक्षमध्ये होण्याचे चान्सेस जे आहे ते होऊ शकतं, किंवा ते बिअरच्या पक्षमध्ये होताना दिसू शकतं. या एडीएक्स इंडिकेटरमध्ये प्लस महत्वाचा मुद्दा हा आहे की मायनस डीआय असतो, जे की मंदीवाली लाईन आपल्याला तिथं दिसत असते, की जे त्या दिशेमध्ये मोमेंटम होतं. आणि दुसरं जे आणखीन एक आहे तो म्हणजे प्लस डीआय, जो की तेजीवाल्यांच्या दिशेमध्ये प्राइसचं मोमेंटम आपल्याला तिथं होताना दिसू शकतं. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे की ह्या डीएमआय मध्ये 3 प्रकारच्या लाईन्स इथं असणार आहेत. ते म्हणजे एडीएक्स लाईन, जी की तुम्ही एक ब्लॅक लाईन तिथं करू शकता, जी की 28च्या वरती पाहिजे, भले ती बुल्समध्ये असो किंवा बिअर्समध्ये असो, तिथं म्हणजे मायनस डीआय म्हणजे मंदीवाले. जर एडीएक्स बरोबरच्या वरती किंवा एडीएक्सच्या खाली बरोबर जर डीआय चालू आहे, म्हणजे प्राइस जी आहे ती बुल्स बिअरच्या दिशेमध्ये जाण्यासाठी तयार आहे. त्याबरोबरच जर तिथे प्लस डीआय असेल म्हणजे तेजीवाले, आणि जर एडीएक्सची लाईन वरच्या बाजूला चालली आणि त्याबरोबर ती गोष्ट चालली आहे, तर ऑब्व्हियसली ती आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. तर कुठल्या कुठल्या सीन जे आहे ते इथं होतात ते मी इथं तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगतो. तर याच्यामध्ये पहिलं जे आहे, समजा मी इथं बुलिश केस आपण कन्सिडर करूया. बुलिश केसमध्ये आपल्याला काय दिसेल, जो एडीएक्स सिग्नल जो आहे तो अशा पद्धतीने मोमेंटम जो आहे तो क्रिएट करताना दिसेल. त्याबरोबर जो मंदीवाला आहे, जो की लाल आहे, तो अशा पद्धतीने खाली ड्रिफ्ट होताना दिसेल. आणि ह्या बरोबरच जो प्लस जो डीआय आहे तो याच्या वरती सस्टेन होऊन त्या ईडीएक्सच्याच लाईनमध्ये आपल्याला जाताना दिसेल. दॅट इज द बुलिश केस. त्यानंतर दुसरं म्हणजे तो डायव्हर्जन्स पण आहे. डायव्हर्जन्स म्हणजे काय, की किंमत अशा पद्धतीने हाय बनवते आणि त्यानंतर हाय होण्याऐवजी किंमत जी ती आपल्याला होताना दिसते, म्हणजे तिथनं आपण जो आहे तो एक्झिट जो आहे तो क्रिएट करू शकतो. सिमिलरली बेरिश केस काय, आणि बेरिश केसमध्ये कशा पद्धतीने करू शकतो, तर बेरिश केसमध्ये हा जो एडेक्स जो असतो तो वरून असा खाली खाली आपल्याला जाताना दिसतो, जो की प्लस डी आहे तेजीवाल्यांचा आहे. जो मंदीवाल्यांचा जो डी आहे जो असतो तो अशा पद्धतीने खाली खाली होऊन तो पुन्हा वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसतो. आणि जो एडेक्स जो सिग्नल जो आहे तो मोमेंटम मध्ये आपल्याला वरच्या बाजूला दिसतो, म्हणजे हे एक बेरीज सिग्नल आहे. आणि त्यामध्ये पण महत्वाचा मुद्दा हे पण लक्षात ठेवण्यासारखा आहे
की जेव्हा केव्हा तिथे पण डायव्हर्जन्स होतो, एक लोअर हायज आणि लोअर लोज होताना दिसतात किंवा हायर हाईज आपल्याला होताना तिथे दिसतात. त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण त्यावरनं आपल्याला प्राइसचं एक ट्रेंडिंगची मूव्ह जी ती होताना दिसू शकते. म्हणून जर तुम्हाला एक स्ट्रॉंग मूव्ह मार्केटमध्ये पाहिजे त्यावेळेस एडीएक्सची जी लाईन जी आहे, एडीएक्सचा जो व्हॅल्यू जे आहे ती कमीत कमी 28च्या वरती असली पाहिजे. आणि त्याचबरोबर जर बिअर असतील मंदीवाले तर ऑब्व्हियसली एक मोमेंटम होऊ शकते, आणि जर त्याबरोबर बुल्स असतील तर तिथं मोमेंटम होऊ शकतं. बट जर ही एडीएक्सची लाईन 18 ते 20, 25 किंवा 26च्या इन बिटवीन आहे, तिथं पूर्णपणे चॉपिनेज, पूर्णपणे साईडवेज होण्याचे चान्सेस असतात. आणि तिथे कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही घाई गडबड जर करत बसलात तर तिथे फसण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस जे आहे ते तिथं असतात. म्हणून एडिक जर सिग्नल जर वापरायचं तर हायर टाइम फ्रेम तुम्ही व्यवस्थितरित्या युटिलाइज करा. त्याच्यानुसार तुम्ही त्यांचा फोकस आउट करण्याचा प्रयत्न करा. कारण त्यावरनं तुम्हाला त्याची जी आयडिया जी आहे ती तुम्हाला तिथं होताना दिसू शकते. म्हणून त्याकरता आपण डीएमआय जो आहे तो युटिलाइज करू शकतो आणि आरएसआय जो आहे तो युटिलाइज करू शकतो, कारण त्यावरनं आपल्याला त्याबद्दलची जी आयडिया जी आहे ती होताना दिसू शकते. म्हणून एक हायर हाईज आणि हायर लोज जे आहे ते आपल्याला होणं सगळ्यात महत्वाचं आहे. याबरोबरच काही लॅगिंग इंडिकेटर जसं मी सांगितलं की ज्याच्यामध्ये ते मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा जे आहे ते एक महत्वाचा रोल प्ले करताना तिथं आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये ते स्विंग जे आहे ते कशा पद्धतीने क्रिएट होत आहे, ते एक हायर लोजचं फॉर्मेशन आहे का, भलेही प्रिव्हियस हायर लो पेक्षा जर आत्ताचा हायर लो खालच्या बाजूला गेला याचा अर्थ असा नाही की डाऊन ट्रेंड झाला. तिथं परिणामकारक पुष्टी जी आहे ती आपल्याला भेटणं सगळ्यात महत्वाचं आहे, कारण त्यानुसारच आपण डायरेक्शनल जे आहे ती चेकआउट करू शकतो आणि त्यानुसारच आपला जो फोकस जो आहे तो व्यवस्थितरित्या तिथं बिल्डअप करू शकतो. एल्स आपल्यासाठी एकदम ते खतरनाक पद्धतीचं जे स्विंग जो आहे तो क्रिएट होताना तिथं दिसू शकतो. लेट मी गो टू द चार्ट. इथं चार्टमध्ये आलो. आता मी फक्त दोन प्रकारचे इंडिकेटर जे युटिलाइज केले होते. आता मला याच्यामध्ये थोडंसं ऍडिशनल मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा यूज करायचं आहे. तर इथं मुव्हिंग ॲव्हरेज जे ट्रिपल युटिलायझेशन झालेलं आहे आणि त्या मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जे की 5, 10, 20चं युटिलायझेशन जे आहे ते मी इथं करतोय. आणि त्यानुसार मला जे चेकआउट करायचं की नेमकं प्राइसचं डिरेक्शनल डिरेक्शन जे आहे ते कशा पद्धतीने आहे. एक महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या की जेव्हा केव्हा प्राइसमध्ये बिहेवियर जे आहेत ते मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली असेल तर त्याला बेरिश असं कन्सिडर केलं जातं, आणि जर किंमत प्राइस जी आहे मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असेल तर त्याला बुलिश असं कन्सिडर केलं जातं. बट जर ट्रेंड हायर टाइम फ्रेम मध्ये, जसं की आपल्याला माहिती आहे सप्टेंबर 2025 पासून जवळजवळ करंट स्टेट ऑफ टाइम पर्यंत किंवा मार्च पर्यंत मार्केट जे आहे ते डाऊन ट्रेंड मध्ये होतं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पुलबॅक जर येत होता ती एक शॉर्ट कव्हरिंग रॅली होती. आणि त्या शॉर्ट कव्हरिंग रॅलीमध्ये त्या गोष्टीला आपण समजणं घेणं गरजेचं आहे की एक इस्टॅब्लिश लोअर हाईज जो आहे तो क्रिएट करण्याकरता प्राइस जी आहे ती मुव्हिंग ॲव्हरेजला रिक्लेम करते. जसं इथं जर बघितलं तर ती मुव्हिंग ॲव्हरेजला रिक्लेम करण्याकरता प्राइस आली, त्याच्यानंतर पुन्हा सोल्ड इंटू झाली, पुन्हा एक टोटल साईडवेज केलं आणि थोडंसं साईडवेज केल्यानंतर पुन्हा एक ट्रेंडिंग मूव्ह जी आहे ती क्रिएट होताना दिसली. आपल्याकडनं काय चुकी होती, ज्यावेळेस हा जो एक अप मूव्ह झाली त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल्स आपल्याला ज्यावेळेस होताना दिसतात आणि त्याच्यानंतर जो पॅच जो येतो तो पॅच मध्ये जे आहे ते साईडवेज मूव्ह होतात आणि ह्या साईडवेज मध्ये आपण डायरेक्शनल ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस तो डायरेक्शनल ट्रेड घेण्याचा आपण प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या अगेन्स्ट तिथं थिटा, गॅमा, वेगा जो आहे ऑप्शनचे जे पॅरामीटर जे आहेत ते काम करताना आपल्याला दिसतात. म्हणून त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर इथं जर तुम्ही बघितलात तर बेसिकली एक मोठा राईज झाल्यानंतर फॉल झाला, फॉल नंतर एक साईडवेज झाला, पुन्हा एक रॉंग साईडची मूव्ह झाली, तर रिव्हर्सल ज्यावेळेस दिसला आपल्याला, रिव्हर्सल झाल्यानंतर एक डायरेक्शनल फेक मूव्ह झाल्यानंतर थोडासा पुलबॅक आला आणि त्यानंतरची एक युनिडायरेक्शनल मूव्ह जी ती क्रिएट आपल्याला होताना दिसली. त्यानंतर एक मोमेंटम जो होतो एक बेस्ट पद्धतीचा मोमेंटम इंडियन डायरेक्शनल जो आहे तो क्रिएट जो आहे तो तिथं झालेला आहे. म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला असं कळतं एक शॉर्ट कव्हरिंग झाली, एक लोअर हाय झालाय, वेटेड रिॲक्शन्स काय होतात ते चेक करा आणि त्यानंतर तुम्ही बघा की तुम्हाला जर एक चांगला रिस्क रिवॉर्डवाला जर हिशोब जर तिथं भेटतोय तर ऑटोमॅटिकली तिकडनं तुम्ही त्याला ट्रेंडच्या हिशोबाने जे आहे ते ट्रॅक ऑन जे आहे तिथं करू शकता आणि त्याचा फोकस आउट जो आहे तो करताना दिसू शकता. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजेच फक्त डायव्हर्जन्सच नाही तर मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा आपल्याला आयडिया देत असतात. आणि या तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेजचं जर क्रॉसओव्हर एका ठिकाणी जर क्रिएट जर होत असेल तर ती एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी होताना ती दिसू शकते. त्याचा विनियोग, त्याचा उपयोग जो आहे तुम्ही व्यवस्थितरित्या तिथं करू शकता. दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड